उच्च प्राथमिक केंद्र शाळा मोरांना येथील उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री वसंत लक्ष्मणराव ताल्लर या शाळेमध्ये उच्च श्रेणी मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहे। आमच्या शाळेतील मुलांनी या परसबागेला खूप मोलाचे श्रम घेऊन आणि दीप उच्च प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका तसेच विद्यार्थी यांनी या बागेला परिश्रमाची जोड देऊन ही वाली बाग निर्माण केली आहे। या बागेत अनेक प्रकारचे भाजीपाल्याचे झाडे आहेत, जसे मुळा, कारले, मेथी, पालक, कोथिंबीर, टमाटर, त्याचसोबत औषधी वनस्पतीमध्ये कोरफड, पिंपळ आणि फळझाडामध्ये फळझाडं विविध औषधीमध्ये जाम तसेच झेंडू यांचा सुद्धा या परसबागेमध्ये समावेश झालेला आहे। आणि
सगळ्याच्या सहकार्याबद्दल, या बागेला सगळ्यांनी सहकार्य दिलं त्याच्याबद्दल मी सगळ्याचे आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. मी उच्च प्राथमिक शाळा मोरांना येथे पदवीधर शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आमच्या शाळेमध्ये प्रधानमंत्री पोषण योजनेअंतर्गत शाळेमध्ये परसबाग लावलेली आहे. तर ही परसबाग सांडपाण्याचा वापर करून, तुषार सिंचन पद्धतीचा वापर करून, पाण्याचे व्यवस्थापन करून आम्ही ही परसबाग फुलवली आहे. त्या परसबागेमध्ये विविध प्रकारच्या फळभाज्या आहे, तसेच औषधी वनस्पतींनी युक्त अशी आपली परसबाग आहे. तर यातून मुलांना बरीचशी माहिती होते, जसं परसबागेचे उद्दिष्ट काय, वैशिष्ट्य काय, भाजीपाल्यातून आपल्याला कोणकोणते घटक मिळतात, जीवनसत्वे मिळतात, याबद्दल मुलांना माहिती होते. आणि भाजीपाला लावण्यापासून तर शेवटी भाजीपाला तोडण्यापर्यंत काय काय करावं लागते तर ते मुलं सांगतात. आणि आम्ही आमच्या परसबागेतला भाजीपाला आम्ही त्याची विक्री पण केलेली आहे. मुलांना त्यातून भाजीपाल्याची विक्री कशी करायची, म्हणजे व्यवसायाचं एक काय म्हणू आपण त्याला, मुलांना माहिती मिळते. तर आमची अशी शाळेची नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण अशी परसबाग आहे. आणि यातून परसबागेतून मुलांना वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान मिळते.